आज मैत्री संस्था आयोजित पर्यावरण सहल तसेच सामाजिक उपक्रम या माध्यमातून आपण सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक छोटेखानी मुलाखत श्री प्रमोद अप्पा पाटील साहेब यांची आपण घेणार आहोत। तत्पूर्वी पाटील सरांचं मी थोडंसं परिचय इथे व्यक्त करतो। श्री प्रमोद अप्पा पाटील स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ता आहेत। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा आपण उपक्रम राबवत आहोत। तसेच या निमित्त देखील आपण पर्यावरण सहल आयोजित केलेली आहे। तसेच अजितदादा यांचे अत्यंत विश्वासू आणि सहकारी अप्पासाहेब हे वयाच्या 27व्या वर्षी नायगाव मुंबईमधून आमदारकीची निवडणूक आपण लढवलेली आहेत आणि एक तुमच्यामुळे युवकांसमोर एक आपण आदर्श निर्माण केलेला आहात। तसेच गेले 15 वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनसेवेचे काम आपण करत आलेले आहात आणि ते काम आपण सातत्याने देखील करत आहात। कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण हे कार्य आपलं सातत्यपूर्ण आपण करत आहात। तसेच आज आपल्यासोबत उपस्थित असलेले सूरजजी भोईर यांच्या माध्यमातून देखील ही मुलाखत आपण आयोजित केलेली आहे। तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अजितदादांना देखील आजचा हा उपक्रम भावेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आमच्या या सामाजिक उपक्रमात आप्पांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आप्पा या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्यामुळे सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि छोटेखानी मुलाखत आपण इथे सुरुवात करतोय। तर सर्वात पहिला प्रश्न आप्पा मला असं विचारायचं की आपलं बालपण कुठे गेलं आणि कशा पद्धतीने केलं? माझा तसा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका बोरगाव या ठिकाणी झाला आणि माझं बालपण इयत्ता 3री पर्यंत बोरगावच्या बाजूलाच माझं गाव राजापूर म्हणजे आजोळ बोरगाव तिथे जन्म झाला आणि माझं गाव राजापूर या ठिकाणी माझं बालपण इयत्ता 3री पर्यंत गेलं। आमचं 4थीला मुंबई शहरामध्ये आलो अशा प्रकारचं बालपण तिथे गेलेलं आहे आणि मुंबईमध्ये 4थी ते मग ग्रॅज्युएशन नायगाव वडाळा क्षेत्रामध्येच केलेलं आहे। ओके, धन्यवाद। म्हणजे आपण जसं म्हणालात की 3री पर्यंत आपण गावी होतात आणि 4थीला आपण मुंबईत आलेले आहात म्हणजे संपूर्ण शिक्षण म्हणत आपलं मुंबईमध्येच झालेलं असतं? हो, संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये। पुढील प्रश्न मी आपल्या समोर प्रस्थापित करतो की आपली सामाजिक आणि राजकीय कार्याची आवड आपल्याला केव्हापासून निर्माण झाली? मी शालेय जीवनापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो। मला वाटतं मी इयत्ता 8वीला असताना मला थोडंसं खेळाडू वृत्ती होती त्यामुळे मी कबड्डी हा खेळ माझा आवडता आणि इयत्ता 8वीला मी स्टेट लेवलला माझी शाळेमधून निवड झालेली आणि तेव्हापासून शाळेमध्ये मी सर्व मुलांमध्ये एक त्यांचा आवडता मित्र झाल्यामुळे मुलांच्या पालकांमुळे आणि मी त्यांच्याजवळ गेलो आणि मग त्यांच्या माध्यमातून येणारी काही कामं म्हणजे इयत्ता 8वीमध्ये असतानाच मी कुणाचे काही शालेय काही कामं असतील किंवा सामाजिक काही कामं असतील ते करण्याची मला तेव्हापासूनच सुरुवात झाली माझी। क्या बात, सुंदर। तसेच सर्वात तरुण उमेदवार म्हणून मुंबईतील नायगाव विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्याचा आपला जो अनुभव होता तो थोडाफार त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची। खरं आहे तुम्ही बोललात ते, कारण वयाच्या 27व्या वर्षी आपण कुठेतरी कॉलेज जीवनापासून किंवा कुठेतरी आपण कामाच्या बाबतीमध्ये रोजगाराच्यासाठी नोकरीसाठी आपण धडपडत असतो। परंतु मला जी शालेय जीवनापासून घरातल्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांपासून जी सामाजिक कार्य करायची आवड निर्माण झाली त्या उद्देशाने
माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांबरोबर काम केलं आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आमच्या घरावरती येऊन माडीवरती सभा घेतलेली. त्याबरोबर आजोबांना तासगाव येथील कॅप्टनपद त्यावेळेस क्रांतिसिंह पाटलांनी बहाल केलेलं. त्यावेळेस आख्यायिका आहे, म्हणजे मी सांगतो की आम्हाला आजीनं सांगितलेलं, आजीने पणजीने, की ज्यावेळेस इंग्रजांवरती क्रांतिसिंह पाटलांनी रेल्वे लुटली होती आणि त्यामध्ये आमचे आजोबा होते. परंतु जसं मगाशी सावंत सरांनी सांगितलं की बरेच लोक ह्यांची इतिहासात नोंद आहे, पण काही खरोखर समाजासाठी काम करणारी व्यक्ती आहेत, त्यांनी काही त्या इतिहासामध्ये नोंद करण्याची गरज भासली नाही. पण इतिहास काय हा माझ्या पणजीने आणि आजीने मला सांगितला होता. त्यावेळेस आमच्या घरापर्यंत आजोबांना शोधण्यासाठी आलेले आणि माझी पणजी त्यावेळेस होती आणि ते सगळे मार्शल त्यावेळेस ते इंग्रजी यायचे धार 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 लेफ्ट राईट करत, आणि ते जसे घराच्या बाहेर आमचा वाडा होता बाहेर आले आणि दरवाजे ठोकायला लागल्यावरती आजी कळलं पणजीला, बाबा हे काहीतरी वेगळं आहे, आणि ते आल्यानंतर डायरेक्ट आत घुसायला लागले. तेवढ्यात पणजीने एक सावधान म्हणून बाळगायला पाहिजे तिने एक आयडिया केली आणि खॉट नसायची, बाजला असायचं, बाजलं, त्या बाजलाखाली शिनकुटं पेटवली आणि आजोबालाच ते लुगडं नेसवलं आणि त्या इंग्रजांना सांगितलं की माझी मुलगी आत्ता बाळंतीण झाले, आत्ता लहान मुलीला जन्म दिला आहे, तर तुम्ही काय आत यायचं नाही. म्हणजे असं त्यांना थोडंसं बोलण्यामध्ये गुंतवलं आणि त्या लुगड्यामध्येच आजोबांनी रायफल खांद्याला टाकली आणि मागच्या दरवाजाने आजोबा गावाच्या बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि आजोबा बाहेर गेले आणि त्यांनी तिथून फायरिंग केलं. मग इंग्रजांना कळलं की इथून ते पळून गेले घराच्या बाहेर. म्हणजे अशा घरातून एक सामाजिक मला आवड निर्माण झाली आणि सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करण्याची धडपड त्यावेळेस निर्माण झाली. म्हणूनच मलाही वाटतं की बाबा समाजामध्ये आपल्याला भगवंतानी हे लोकांची सेवा करण्यासाठी पाठवले आणि तो उद्देश, आणि त्यानंतर पुन्हा वडील इन्फंट्री बटालियनमध्ये होते मराठा आर्मीमध्ये, त्यांनी पण 1971मध्ये लढाईमध्ये गोळ्या खाल्ल्या. म्हणजे हे आमचं घर एक समाजासाठी प्रेरित असलेलं घर आहे. तर त्या माध्यमातून जेव्हा समाजामध्ये मला वाटलं की आता ही एक महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे 2009ला आणि राजसाहेबांबरोबर मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये विद्यार्थी दशकेपासून त्यांच्यावर काम करतो आहे आणि एक राजसाहेब एक त्यावेळेस एक आक्रमक चेहरा आणि विद्यार्थ्यांना न्याय देणारं व्यक्तिमत्व, त्यामुळे मी त्यांच्यावरती प्रेरित होऊन मी त्यांच्यासोबत काम करत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, तिथे मी GS म्हणून काम केलं, तिथे मी कबड्डी खेळलो, तिथे मी NCC RD सिलेक्ट झालो, मी तिथे कबड्डी ज्युनियर नॅशनल सिलेक्ट झालो. म्हणजे त्या माध्यमातून मी लोकांशी जोडलं गेलो आणि येणारी जी 2009ची निवडणूक होती त्यामध्ये मी तरुण उमेदवार म्हणून लढलो आणि लढताना मला लोकांमध्ये गेलो, कारण मी काय राजकीय नव्हतो, राजकारणी नव्हतो, पण लोकांमध्ये गेलो, लोकांना एक आश्वासक चेहरा, एक आश्वासक त्यांना त्यांचा कार्यकर्ता असा वाटला आणि त्या माध्यमातून मी चांगल्या प्रकारे निवडणूक लढलो. त्याचं पण राजकारण बरंच झालं, पण ज्या पक्षातून निवडणूक लढलो त्या पक्षाने मला मदत केली नाही. त्यांनी राजकारण काय असतं हे मला वयाच्या 27व्या वर्षीच पहिल्या निवडणुकीत कळलं. त्यांनी विरोधक पक्षाला मदत केली आतून सगळी, आणि मी माझे शिलेदार घेऊन मी ती निवडणूक लढलो आणि जवळजवळ 26,800च्या वरती मतदान मी घेतलं. जर मला त्या पक्षाने मदत केली असती तर नक्कीच मी त्यावेळेस निवडूनही आलो असतो, पण नंतर पक्ष नेतृत्व का आलं. पण आपल्यामध्ये जिद्द असते, आपलं एक तरुण रक्त असतं की बाबा जिथं अन्याय होत असेल तर तिथे आपण त्या अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. ह्या भूमिकेतून मी निर्णय घेतला आणि अजितदादा पवार हे एक महत्त्व
एक मला म्हणजे जो पक्का आहे, शब्दाला पक्का आणि काम करणारा आहे असं व्यक्तित्व मला दिसलं आणि मी अजित पवारांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेस काम करायला चालू केलं. क्या बात आहे. जसं तुम्ही तुमच्या आजी आजोबांचा उल्लेख केला, वडिलांचा उल्लेख केला, खरं तर त्यांच्याकडूनच तुम्हाला प्रेरणा मिळालेली असेल असं जाणवतं आहे. नक्कीच 100% मी जो कोण आज आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तो माझ्या आजोबांची प्रेरणा, आजींची प्रेरणा, वडिलांची प्रेरणा, आईवडिलांचे आशीर्वाद आणि प्रत्येक यशाच्या पाठीमागे कोणतरी असतं तर ती माझी पत्नी सौभाग्यवती रुपाली. नक्कीच, नक्कीच. अ, अ, आप्पा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो की सर्वांच्या समोर आपण एक एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण आदर्श मानतो. तर राजकारणातील तुमचा आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे? आदरणीय अजितदादा पवारसाहेब, जे एकच वादा अजितदादा आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे आदर्श व्यक्ती आदरणीय अजितदादा पवार. क्या बात आहे. तसेच दादा की तरुण हे आपल्या भारत देशाचे भविष्य आहे. आपण सर्वजणच मानतो. तर त्यांनी राजकारणात यावे का? आणि यावे तर कुठल्या प्रेरणेने यावे असं तुमचं मत आहे? आज आपण सगळं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून पाहतोय की आज देशामध्ये एक वेगळं वातावरण चालू आहे आणि राजकारणामध्ये तरुण हा पाहिजेच. कारण तरुण हा राजकारणामध्ये आला तर काही गोष्टीवरती तो विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये सामाजिक प्रश्नावरती भांडू शकतो, बोलू शकतो, अग्रेसिव्ह राहू शकतो. काय झालं आता वयाचे जवळजवळ 70-75 वर्ष झाली तर लोक राजकारणामध्ये राहतात आणि त्यांचा विचार तोच विचार तीच त्यांची कामाची पद्धत पुढे नेत असतात. पण आता जग आपलं बदललं आहे, आपला देश बदलला आहे. पहिल्याची परिस्थिती आणि आता 2025ची परिस्थिती त्यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे तरुणांनी राजकारणात यावं आणि समाजासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांनी पुढाकाराने समस्या सोडवण्या पाहिजेत. नक्कीच जसं आप्पांचं म्हणणं आहे की तरुण वर्गाने देखील राजकारणात उतरलं पाहिजे. खरं तर राजकारण हा एक चिखलाप्रमाणे दलदलाप्रमाणे खचित चाललेले राजकारणी लोक आहेत. पण खरंच तुमची जी प्रेरणा आणि ऊर्जा आहे त्याच्यामुळे तरुणांनाही या राजकारणात यावं असं आपलं मत आहे. नक्कीच तरुणांनी याचा विचार करावा. आणि आप्पा पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राबवलेल्या कोणत्याही एका धोरणावर आपण मनोगत व्यक्त करायचं? तर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अशा बरेच अजितदादांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी धोरण राबवले. पण हल्लीच आता लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहीण योजना आहे. अजितदादांनी एक म्हणजे त्यावेळेस ते अर्थमंत्री म्हणून होते आणि त्यांनी नियोजन करून जवळजवळ 48,000 कोटी अजितदादांनी 48,000 कोटीचा त्यांनी निधी त्या लेक लाडकी आपल्या अभियानासाठी केला आणि मुळे सर्वसामान्य घरामध्ये एक त्या बहिणीला, लाडक्या बहिणीला कुठेतरी तिचा स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी खर्च करण्यासाठी तिला पैसे मिळाले. क्या बात आहे. आणि एक वेळेचं बंधन आहे त्यामुळे एक छोटासा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत इथे संपूया की भविष्यातील आपल्या काय काय योजना आपण आखलेल्या आहेत? मला तर समाजामध्ये बरेच कामं करायचे आहेत. मी भरपूर न होणारी कामं केलेली आहेत. त्यामुळे जर आपल्या सर्वांच्या सहकार्याने जर मला येणाऱ्या महानगरपालिका असू द्या किंवा विधानसभा असू द्या, जर मला त्या विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या लोकांसाठी करण्यासारख्या, त्या सर्व गोष्टी मी प्रामाणिकपणे करण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. तर हे होते प्रमोद आप्पा पाटील. आणि आज मैत्री संस्था आयोजित असलेल्या पर्यावरण सहल व सामाजिक उपक्रम जेणेकरून आजचा जो कालच मला वाटतं अजितदादांचा वाढदिवस साजरा केला, तर त्या वाढदिवसानिमित्त प्रमोद आप्पा पाटील हे काही सामाजिक उपक्रमामध्ये काही वस्तू इथलच्या आदिवासी पाड्यातील लोकांना भेट म्हणून देणार आहेत. तर आजची ही मुलाखत इथे संपली अशी मी जाहीर करतो. कॅमेरामॅन साईराम पोरकर सर, मी संतोष करडमोल, विशाल महाराष्ट्र.